Dear students, welcome to Matrix Science Academy. So in this video, we are going to start discussing the CS1 chapter Visual Basic 6.0. A very important chapter, my dear friends, because this chapter practicals are there in your 12th standard board exams. आता 11वी मध्ये तुम्हाला हा चॅप्टर आहे, पण 12वी मध्ये या चॅप्टरवरती तुम्हाला बोर्ड्सचे प्रॅक्टिकल्स असतात. बोर्ड्सच्या पेपरमध्ये हा व्हिज्युअल बेसिक्सचा काहीच कन्सेप्ट नसतो, पण बोर्डच्या प्रॅक्टिकल्समध्ये व्हिज्युअल बेसिक्सचे काही कन्सेप्ट असतात. तर व्हिज्युअल बेसिक्स समजून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, पण आपण सगळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट, सगळे इम्पॉर्टंट टॉपिक मी लाईव्ह तुम्हाला व्हिज्युअल बेसिकवरती कोडिंग करून दाखवणार आहे. आणि मी जसं परफॉर्म करतोय कोडिंग, तसंच तुम्ही पण तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये हा व्हिज्युअल बेसिक डाउनलोड करून असं परफॉर्म केलं पाहिजे. जर फक्त ऐकून घेतलं, नोट्स काढून घेतलं तर चालणार नाही, कारण प्रॅक्टिकल नॉलेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. Because I see in 12th standard many students face problems in Visual Basic. They are not able to run the code, or they are not able to make the layout, etc. So तुमचं प्रॅक्टिस व्हिज्युअल बेसिकमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या बरं. व्हिज्युअल बेसिक काय? सगळ्यात आधी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो व्हिज्युअल बेसिक डाउनलोड कसं करायचं. तर तुम्ही गुगल ओपन केलं आणि गुगल ओपन केल्यानंतर फक्त तुम्हाला टाईप करायचं गेट इनटू PC. हा गेट इन टू PC बेसिकली एक असा एक वेबसाईट आहे जिथे तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर्स एकाच क्लिकमध्ये भेटून जातील. ठीक आहे, आता व्हिज्युअल बेसिक 6.0 हा एक खूप जुना सॉफ्टवेअर ॲक्च्युली. इट्स अ व्हेरी ओल्ड सॉफ्टवेअर. तर तुम्हाला भरपूर नॉर्मली गुगलवरती सर्च केल्यावर तुम्हाला इझिली भेटणार नाही. काही ॲड्स वगैरे डिस्प्ले होतील, परत तुम्हाला एका पेजमधनं दुसरा पेजला रिडायरेक्ट केलं जाईल, नको. ठीक आहे, आणि नवीन व्हिज्युअल स्टुडिओ डाउनलोड करू नका बरं का. व्हिज्युअल स्टुडिओ 2024 कोणी डाउनलोड करू नका. व्हिज्युअल स्टुडिओ 2024 आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. तो खूप ॲडव्हान्स्ड सॉफ्टवेअर आहे. अजून ते ॲडव्हान्स्ड सॉफ्टवेअरचे लेवल आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये आहे, आत्ता सध्या नाही आहे. इथं फक्त तुम्ही एक सर्च ऑप्शन भेटेल. हे सर्चमध्ये जर तुम्ही व्हिज्युअल बेसिक असं सर्च केलं तर तुमच्यासमोर व्हिज्युअल बेसिक सर्च करा आणि तुम्हाला एक पहिलं ऑप्शन भेटेल व्हिज्युअल बेसिक 6.0 फ्री डाउनलोड. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला खाली डाउनलोडचं बटन भेटेल. हे बघा, हे बटन, हे फक्त ॲडव्हर्टाइजमेंटचं बटन आहे. हे डाउनलोड बटन जे दिसतं, डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं. आता मी करत नाही कारण मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवले. डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं. डाउनलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं डाउनलोड इथं स्टार्ट होईल. ठीक आहे, माझा डाउनलोड स्टार्ट झाला की मी बंद करेल डाउनलोड, कारण मी ऑलरेडी माझ्या PCमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करून झालेलं आहे. ठीक आहे, आय एम जस्ट क्लोज दिस डाउनलोड. आय जस्ट क्लोज दिस डाउनलोड. काहीतरी 640 MBचं काहीतरी डाउनलोड आहे बरं का. ते 640 MBचं एकदा डाउनलोड झालं की तुम्हाला सेटअप भेटेल. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो सेटअप कसं असेल. सो सेटअप तुम्हाला असं दिसेल. बेसिकली एक डिस्क फाईल येते. जर तुम्ही ते डिस्क फाईलला ओपन केलं तर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही भरपूर फोल्डर्स आणि फाईल्स भेटेल. तुम्ही याला असं स्क्रोल करत जा. स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल सेटअपचा. हे जसं तुम्हाला सेटअप, सेटअपला ओपन करायचं आणि रन करायचं. ठीक आहे, सेटअपला पूर्ण इन्स्टॉल करा. आता कसं आपलं कॉन्फिगरेशन विंडोज 10 विंडोज 11 असेल. ॲक्च्युली हा सॉफ्टवेअर विंडोज 10 विंडोज 11साठी बनलेलाच नाही आहे. खूप जुना सॉफ्टवेअर आहे तो. खूप आधी 2002 हा व्हिज्युअल बेसिकचा सॉफ्टवेअर आपण वापरत होतो, पण आत्ता आपल्या सिलेबसमध्ये आहे. आणि हा बेसिकली हे सॉफ्टवेअर तुम्ही हा एवढं बेसिक आहे ना, हे बेसिक्सपासूनच आपण सुरुवात करू शकतो. डायरेक्ट तुम्ही म्हणताल सर आम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ 2024 कोडिंग शिकवा, ते अवघड आहे. मी शिकवेल, पण तुम्हाला ते समजेल की नाही ते अवघड आहे. ठीक आहे, तर आपण कधी पण स्टार्ट करताना बेसिक सॉफ्टवेअरपासूनच स्टार्ट करतो, वेदर इट इज आउटडेटेड सॉफ्टवेअर और वेदर इट्स अ ओल्ड सॉफ्टवेअर, नो इश्यूज. ठीक आहे, आता हे सगळं सेटअप इन्स्टॉल करा. सेटअपच्या इन्स्टॉलेशनमध्ये काही स्टुडंट्सला डिफिकल्टी येऊ शकतो. तिथं तुम्हाला बेसिकली कोड विचारतात. मी तुम्हाला एकदा रन करून दाखवतो. मी ऑलरेडी रन केलेलं आहे, पण चला तुमच्यासाठी एकदा परत रन करून दाखवतो. प्रेस करायचं. आता हे बघा, हे असं काही एरर आलं तर एरर येऊ शकतो, कॅन्सल करा त्याला. नेक्स्ट करत जायचं. लायसन्स ॲग्रीमेंटला ॲक्सेप्ट करायचं, नेक्स्ट करायचं. आता इथं तुम्हाला असं प्रोडक्ट ID विचारलं ना, प्रोडक्ट IDच्या ठिकाणी 11111 असं 11 टाकत जा. जोपर्यंत पूर्ण भरत नाही तोपर्यंत 111 टाकत जा. नेक्स्ट करा. आता मी नेक्स्ट करत नाही. नेक्स्ट केल्यानंतर सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल. आपला कम्प्युटर रिस्टार्ट होतो. आता मी रिस्टार्ट करू शकत नाही कारण आता रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट करत जा. सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल. ठीक आहे, इन्स्टॉल झाला. कधी इन्स्टॉल होईल, कधी इन्स्टॉल नाही होईल. माझ्या लॅपटॉपमध्ये तर पहिल्यांदा इन्स्टॉल करताना तर दाखवला. जर मी सर्चवरती जाऊन व्हिज्युअल बेसिक सर्च केला
द सॉफ्टवेअर इज इन्स्टॉल्ड. म्हणतो ना आपला लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन खूप ॲडव्हान्स्ड आहे, सॉफ्टवेअर खूप जुनं आहे, खूप आधीच आहे ते, ठीक आहे. ॲक्च्युली दॅट इज अ विंडोज 32 बिटचं सॉफ्टवेअर आहे आणि आपण विंडोज 64 बिट वापरतोय, ठीक आहे. वॉट एव्हर इट इज, सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाला त्याच्याशी मतलब आहे आपल्याला, ठीक आहे. तर सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये असं दिसला पाहिजे व्हिज्युअल बेसिक 6.0. तर व्हिज्युअल बेसिक 6.0 ओपन केल्यानंतर दिस इज द मेन इंटरफेस ऑफ व्हिज्युअल बेसिक. व्हिज्युअल बेसिकमध्ये तुम्ही ज्यावेळेस सॉफ्टवेअर ओपन करता तुम्हाला तर भरपूर ऑप्शन भेटेल, पण सगळ्यात आधी काय करायचं, स्टँडर्ड EXEला ओपन करायचं. बाकीचं सगळं ॲडव्हान्स्ड ऑप्शन आहेत ते नंतर करू आपण. आता सध्या काय करणार, तुम्ही स्टँडर्ड EXEला ओपन करा. स्टँडर्ड EXEला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक स्क्रीन डिस्प्ले होईल, ठीक आहे. पर्यंत तुम्हाला यायचं आहे. आणि आधी इन्स्टॉलेशनमध्ये परत काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा किंवा मला मेसेज करून तुम्ही कळवा. आय विल हेल्प यू फॉर द इन्स्टॉलेशन पर्पज. ओके. तर मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल बेसिक हे काय आहे, बेसिकली हे एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरचा ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस सॉफ्टवेअर इज वी कॅन मेक द डिझाईन लेआउट इझिली. ठीक आहे. डिझाईन लेआउटसाठी कोड करायची गरज नाही. बेसिकली डिझाईन लेआउटसाठी किंवा युजर इंटरफेससाठी UI सांगू शकतो, युजर इंटरफेससाठी कोड करायची गरज नाही. अँड देर इज नो नीड ऑफ कोडिंग फॉर युजर इंटरफेस. सो वी कॅन डायरेक्टली मेक द युजर इंटरफेस. दॅट इज वन ऑफ द व्हेरी बिग ॲडव्हान्टेज ऑफ व्हिज्युअल बेसिक. तुम्हाला कळेल, आपण C++ याच्या आधीचा चॅप्टर जे आपण शिकलो C++मध्ये असं नसतो. आपल्याला डिझाईनसाठी म्हणजे इनपुट घेण्यासाठी पण कोड करावा लागतो, आउटपुट घेण्यासाठी पण कोड करावा लागतो, डेटा प्रोसेस करण्यासाठी पण कोड. एव्हरीवेअर इन C++ वी हॅव कोडिंग, बट इन व्हिज्युअल बेसिक 6.0 नो नीड टू डू द कोडिंग फॉर डिझायनिंग. आता काही मुलांना काही समजलं असेल काय म्हणतात सर, करू थेअरीमध्ये थोडं फोकस कमी ठेवू, प्रॅक्टिकल पार्ट जो थोडा जास्त वाढू. चला प्रॅक्टिकल सुरू करू डायरेक्ट. तर थेअरीमध्ये जास्त तुम्हाला कन्फ्यूज नको करायला. हे आपलं विंडो आहे. बेसिकली तुम्हाला हा सॉफ्टवेअरचा एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो बघा. इथं वरती जे दिसतोय तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन येतो बरं का, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे. वरती जे तुम्हाला दिसतंय ना, वरती हे जे ऑप्शन दिसतात ना, मी तुम्हाला माझं हे टाइम लिहून दाखवतो. वरती जे तुम्हाला ऑप्शन दिसतात ना, याला आपण म्हणतो टायटल बार. काय म्हणतो याला आपण, टायटल बार. हा जे आहे ना, हा जे मी हे फाईल हे जे लिहिले ना, द फाईल, एडिट, व्ह्यू, प्रोजेक्ट, दिस इज अ टायटल बार. टायटल बारच्या खाली तुम्हाला काय ऑप्शन दिसतात बरोबर, जे बॉक्समध्ये टाकतोय बघा. हे जे बॉक्समध्ये टाकतोय याला आपण म्हणतो मेनू बार. जे आपण बॉक्समध्ये टाकतो याला आपण काय म्हणतो, मेनू बार. सो दिस इज युअर मेनू बार. नाउ दिस इज युअर टूल बॉक्स. हे तुम्हाला दिसतं ना इथं, हे लेफ्ट हँड साईडला, दिस इज युअर टूल बॉक्स. टूल बॉक्समध्ये आपल्याकडे भरपूर टूल्स आहेत, पण हे सगळे टूल्स नाही वापरणार आहे, याच्यामधलं काही टूल्स वापरणार आहे, ठीक आहे. आता राईट हँड साईडमध्ये दिस इज युअर प्रोजेक्ट विंडो. दिसतं तुम्हाला प्रोजेक्ट विंडो, आणि प्रोजेक्टमध्ये हे तुमचं फॉर्मचं नाव, दिस इज द फॉर्म नेम, दिस इज द प्रोजेक्ट विंडो. राईट हँड साईडला तुमचा प्रोजेक्ट विंडो असेल. आणि हे तर फॉर्म, ह्याला आपण म्हणतो फॉर्म प्रॉपर्टीज. दीज आर कॉल्ड ॲज युअर फॉर्म प्रॉपर्टीज. खूप इम्पॉर्टंट आहे फॉर्म प्रॉपर्टीज. आणि इथं असतो तुमचा फॉर्मचा लेआउट. दिस इज युअर फॉर्म लेआउट. अँड हे जे तुम्हाला डॉटेड स्क्रीन दिसतं, दिस इज ॲक्च्युअली अ फॉर्म स्क्रीन. हे तर आपण ॲक्च्युअलमध्ये फॉर्म क्रिएट करतो. बेसिकली एक सॉफ्टवेअरचं लेआउट कळा जातो तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये काय काय, टायटल बार, मेनू बार, लेफ्ट हँड साईडला टूल बॉक्स, राईट हँड साईडला प्रॉपर्टी, ठीक आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. चलो आपण एक कोड करू. आपण व्हिज्युअल बेसिकमध्ये एक कोड करू टू फाइंड एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल आठवतो तुम्हाला, C++मध्ये पण आपण हा कोड केला होता, एरिया ऑफ सर्कल, ठीक आहे. आता एरिया ऑफ सर्कल कसं कॅल्क्युलेट करतो आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय, पाय. पण पाय आपण लिहू शकत नाही, पण पायच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू तर लिहू शकतो. आर स्क्वेअर लिहू शकत नाही, पण आपण ॲस्ट्रिक आर असं लिहू शकतो. याचा अर्थ काय होतो, आर स्क्वेअरच होतो ना. आपण एक काम करू, इनपुटमध्ये आपण घेऊ रेडियस. काय करू, इनपुटमध्ये आपण घेऊ रेडियस, आणि आउटपुटमध्ये आपण डिस्प्ले करू एरिया ऑफ सर्कल. आउटपुटमध्ये आपण काय डिस्प्ले करू, एरिया ऑफ सर्कलला आपण आउटपुटमध्ये डिस्प्ले करू शकतो. समजले. हे आपण कोड करून बघू. बघा, हे बघा, परत एकदा सांगतो, प्लीज ऐका माझं. पहिलं VBचं कोड, ज्या स्टुडंटला पहिलं VBचं कोड कळतो त्या स्टुडंटला 12thच्या बोर्ड एक्झामपर्यंत सगळं VBचं प्रॅक्टिकल कोडिंग सगळं जमतो. आणि ज्या स्टुडंटला VBचा पहिलाच कोड समजत नाही किंवा लक्ष देत नाही, तर तुम्हाला पुढं पण काही समजणार नाही. तर प्लीज तुमचं अटेन्शन येतं स्क्रीनवरती ठेवा.
नाही समजलं तर परत रिवाइंड करून परत ऐका, खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर मी तुम्हाला जस्ट सांगितलं आपलं VBचा ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, तिथं ना इंटरफेस बनवायची गरज नाही, युजर इंटरफेस बनवायची गरज नाही. आपण ना सगळं रेडीमेड आहे, फक्त आपल्याला ते बेसिक कोडिंग करावं लागेल. तुम्हाला दाखवतो बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला नाही तर 3 बटन वापरायचे आहेत. तर टूल बॉक्समध्ये ना आपल्याला 3 बटन वापरायचे आहेत. एक आहे तुमचा टेक्स्ट बॉक्स, दुसरा आहे तुमचा लेबल आणि तिसरा आहे तुमचं बटन. हे 3च आपल्याला वापरायचे आहेत. ठीक आहे. कोड द 11 स्टँडर्ड, नवीन काही नाही आपल्याला. तर सांग टेक्स्ट बॉक्स, लेबल आणि कमांड बटन. सगळ्यात आधी तुम्हाला लेबलचं दाखवतो. लेबल म्हणजे इथं सिलेक्ट करा आणि माऊसने तुम्ही असं ड्रॅग करा. तुम्हाला लेबल बॉक्स किती मोठा पाहिजे ते तुम्ही डिसाईड करू शकता. आता मला एवढं मोठा लेबल बॉक्स पाहिजे. ठीक आहे. माझा लेबल बॉक्स हे झालं, माझं एक लेबल बॉक्स. मला अजून एक लेबल बॉक्स पाहिजे. मला अजून एक लेबल बॉक्स पाहिजे. पण असं लेबल बनवू शकतो रे, किती लेबल बनवू शकता तुम्हाला, जेवढं लेबल बनवायचं ना तेवढं तुम्ही लेबल बनवू शकता. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये लेबल असं डिस्प्ले होते. मला याच्या आतमध्ये लेबल नको आहे. मी इथं इनपुट करणार आहे रेडियस. मी इथं इनपुट करणार आहे रेडियस. ठीक आहे. इथं तुम्हाला त्याचे प्रॉपर्टीज दिसतात. आता तुम्ही हे ब्लॉक्सवर क्लिक करा, राईट हँड साईडला तुम्हाला त्याचे प्रॉपर्टीज दिसाल. या बॉक्सवरती क्लिक करा, याचे प्रॉपर्टीज तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर लेबल वन बॉक्सचे प्रॉपर्टीज. कॅप्शन. आता कॅप्शनमध्ये आपण इथं चेंज करू, आपण इथं टाईप करू एंटर रेडियस. इथं पण बघा आलं एंटर रेडियस. तुम्हाला असं वाटतं याचं हाईट खूप मोठं झालं आहे तर यू कॅन रिड्यूस द हाईट, एंटर रेडियस. तुम्हाला वाटतं मला त्याचं बॉक्सचा कलर चेंज करायचं, यू कॅन चेंज द कलर ऑल्सो. ठीक आहे. तुम्हाला वाटतं मला असं काहीतरी वेगळं कलर करायचं आहे, तुम्ही कलरही चेंज करू शकता. ठीक आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे कलर पाहिजे ते कलर तुम्ही तर देऊ शकता. ठीक आहे. असं आपण कलर चेंज करू. ठीक आहे. आता हा आपला लेबल, या लेबलला पण थोडं छोटं करूयात आपण. इज युअर चॉईस. आपण डिझाईन करतो. आपण लहानपणी पेंट वापरलं ना, पेंटमध्ये आपण जसं काय करतो, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कस्टमाइज करतो. इथं पण आपण तेच करतोय. पेंट वापरल्यासारखंच आहे. आपण आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कस्टमाइज करून कोडिंग करतो. ठीक आहे. तर आपण लिहू आता कॅप्शनमध्ये जसं तुम्ही चेंज करता तर त्याच्या आतमधलं कंटेंट चेंज होतो. आता मी इथं लिहितो एरिया ऑफ सर्कल. हे तर याचा या बॉक्सचा पण कलर चेंज करायचं, कलर इट इज युअर चॉईस. असं काही कंपल्शन नाही, कलर चेंज केलंच पाहिजे. आता आपण इथं काय बनवलं, 2 टेक्स्ट बॉक्स बनवले. ठीक आहे. काय बनवलं, 2 टेक्स्ट बॉक्स बनवले. आता आपण बनवलं लेबल. आपण हे काय बनवलेत, लेबल बनवलेत. हे लेबल समोर रेडियस एंटर करायला एक बॉक्स तर असला पाहिजे ना. तर आपण एक बॉक्स बनवूयात बाय युझिंग द टेक्स्ट बॉक्स. सो दिस इज माय टेक्स्ट बॉक्स 1. आय एम गोइंग टू एंटर द रेडियस. अजून एक बॉक्स बनवू. दिस इज माय टेक्स्ट बॉक्स 2 वेअर आय एम गोइंग टू गेट द आन्सर. एका बॉक्समध्ये आपण इनपुट देऊ आणि एका बॉक्समध्ये आपल्याला आन्सर भेटणार. ठीक आहे. हे बॉक्स ब्लँक ठेवूयात. तर आपण याच्या आतमधलं कॅप्शन डिलीट करू शकतो. इफ यू सिलेक्ट दिस, तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं कॅप्शन भेटेल. कॅप्शनमध्ये टेक्स्ट 1 काढलं तरी चालेल. कॅप्शन नसेल इथं, याला फक्त नॉर्मल टेक्स्ट असेल. ठीक आहे. टेक्स्ट बॉक्स आहे ना, टेक्स्ट बॉक्सला कॅप्शन असेल रे. टेक्स्ट बॉक्सला कॅप्शन असेल. हे डिलीट केलं तरी आतमधलं कंटेंट निघून जाईल. ठीक आहे. अच्छा, आता आपण एक बटन क्रिएट करू. ठीक आहे. आपण एक बटन क्रिएट करू. या बटनला आपण नाव देऊ एरिया म्हणून. ठीक आहे. म्हणजे हे बटन क्लिक केल्यानंतर एरिया फाइंड झाला पाहिजे. ठीक आहे. आता इथं आपण काय देऊ, इथं देऊ एरिया म्हणून एक बटन देऊ. ठीक आहे. आपण अजून एक बटन क्रिएट करू. त्या बटनला म्हणू क्लिअर. म्हणजे ते बटन क्लिक केल्यानंतर पूर्ण फॉर्मचे कंटेंट क्लिअर झाले पाहिजेत. आतमधलं कंटेंट आपण चेंज करू शकतो. क्लिअर बटन. ठीक आहे. क्लिअर. हे बघा, आता याच्यासाठी मी काही कोडिंग केलं का, का नाही. म्हणजे आपण इंटरफेस जसं बनवायचं तसं बनवू शकतो. बरोबर. जसा इंटरफेस पाहिजे तसं बनवू शकतो. त्या इंटरफेससाठी आपल्याला कोड करायची गरज नाही आहे. समजते. पण आता आपल्याला कोड कुठं करायचं ते सांगतो बघा. हे बटन दिसत ना तुम्हाला, बटनमध्ये आपल्याला कोड करावं लागेल. ठीक आहे. कारण आता आपण इथं इनपुट देणार, बॉक्समध्ये आपण इनपुट देणार आणि या बॉक्समध्ये आपल्याला आउटपुट भेटणार. समजते. आता एरिया बटनवरती क्लिक केल्यानंतर हे काम झालं पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी आपण एरिया बटनला कोड करतो. आता एरिया बटनला डबल क्लिक करा. एरिया बटनला डबल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक स्क्रीन येईल. ठीक आहे. आता बाकी ऑलरेडी टाईप करून आलं आहे, फक्त इथं जे स्पेस आहे तिथं तुम्हाला टाईप करायचं. ठीक आहे. आता आपल्याला एरिया फाइंड करायचं. ठीक आहे. तर एरियाचं मला एक सांगा बरं, आपल्याला एरिया कुठे डिस्प्ले करायचं बरं, या बॉक्समध्ये.
एरियाचा आन्सर कुठं आला पाहिजे, या बॉक्समध्ये. रेडियस कुठं असणार, या बॉक्समध्ये. तर या बॉक्सचं नाव हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्ही तो वरती स्क्रोल केलं ना, तुम्हाला नाव भेटेल. सो द नेम ऑफ दिस टेक्स्ट बॉक्स इज text1. लक्षात ठेवा, नेम ऑफ दिस टेक्स्ट बॉक्स इज text1 अँड द नेम ऑफ दिस बॉक्स इज text2 असेल. बाय डिफॉल्ट नाव असतं बाय डिफॉल्ट. अजून एक बॉक्स बनवलं तर text3 येईल. ठीक आहे. दिस इज text1, दिस इज text2. सो माझा इनपुट असेल कुठं, माझा इनपुट असेल text1 मध्ये आणि माझा आउटपुट कुठं असेल text2 मध्ये. मी काय लिहितो बघा इथं, text2 असं लिहिणार. ठीक आहे. text2 मध्ये मला आउटपुट डिस्प्ले करायचं. ठीक आहे. text2 डॉट टेक्स्ट असं लिहायचं. text2 डॉट. आता डॉट दिल्यानंतर आपल्याकडे भरपूर ऑप्शन येतात, इनबिल्ड ऑप्शन्स असतात. तर इथं डॉट आल्यानंतर टेक्स्ट तुम्ही चूज करा. ठीक आहे. text2 डॉट टेक्स्ट इज इक्वल टू, म्हणजे या बॉक्समध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे, एरिया डिस्प्ले झाला पाहिजे. एरियासाठी काय करावं लागेल, पाय आर स्क्वेअर. मला सांगा पाय म्हणजे काय, 3.14 बरोबर. 3.14 ॲस्ट्रिक आर इंटू आर. मला सांगा आर कुठे आहे, आता आर कुठे आहे. येस बरोबर, आर कुठे, text1 मध्ये. ठीक आहे. text1 मध्ये. ठीक आहे. तर आपण आता काय करतो, TEXT त्यामध्ये टी कॅपिटल असतो नेहमी लक्षात ठेवा. TEXT1 डॉट कम्प्युटरला सांगावं लागेल टेक्स्ट बॉक्स. सो TEXT. आपण एकदाच व्हॅल्यू घेतला, परत घ्यावं लागेल आपल्याला व्हॅल्यू, बरोबर. सो आपण परत काय करणार, ॲस्ट्रिक म्हणजे स्टार, परत आपण लिहिणार कॅपिटल TEXT1. आपल्याला सांगावं लागेल टेक्स्ट बॉक्स, कम्प्युटरला सांगावं लागेल टेक्स्ट बॉक्स. सो डॉट टेक्स्ट, ऑटोमॅटिक लिहून जाईल डॉट टेक्स्ट. समजलं. एवढंच आपल्याला करायचं आहे, एवढंच आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपण text2 साठी कोडिंग केलं आणि text2 मध्ये कोडिंग काय असणार आहे, 3.14 इंटू text1चा डेटा प्लस text1चा डेटा असं. समजलं सगळ्यांना. याला सेव्ह वगैरे काय करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही क्लोज करा. आता मी तुम्हाला दाखवतो ह्याला रन करून. आता एक काम करू, आधी आपण जेवढं कोड केलं ना ते रन करून बघू की आपण बरोबर कोड केलं की चुकीचं कोड केलं. आय होप सो यू कॅन सी दिस रन बटन. हां, तर हे रन बटनवरती क्लिक करा. रन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतो हे तुमचं आउटपुट आहे, तुमचं आउटपुटचं स्क्रीन आहे. एंटर रेडियस, तुम्ही तर रेडियस इनपुट बघा. आपण ह्याच्यासाठी काही कोड केलं का, नाही, फक्त मी एकच लाईन कोड केलं. एकच लाईन कोड केल्यानंतर एव्हरीथिंग इज रेडी. सिम्पल आहे की नाही, खूप सिम्पल आहे. ठीक आहे. चलो आता रेडियस एंटर करा, जसं की 5. मी तर काय करतो, मी तर रेडियस एंटर करतो. सो द रेडियस विच आय एम गोइंग टू एंटर इज 5. ॲक्च्युली काहीतरी सेटिंगमध्ये टाईप होत नाही आहे. आपण बेसिकली काहीतरी ते लॉकमध्ये गडबड झालं होतं. एकच मिनटं. पण ते हां, आपण बेसिकली ते लॉक लावलं होतं. ठीक आहे, चुकून झालं होतं माझ्याकडनं. आता टाईप होतं. बेसिकली आपण ते बॉक्सला लॉक केलं होतं. आपल्याकडे प्रॉपर्टीजमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. बघितलं का, आधी स्टार्टिंगमध्ये चुकून माझ्याकडनं लॉक झालं होतं ते. ठीक आहे. तर लॉक झालं म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू एंटर करू शकत नाही. आता मी त्याला ओपन केलं. ठीक आहे. आता मी एंटर करतोय 5. एंटर केलं, इनपुट दिलं. मला आउटपुट कुठं आला पाहिजे, एरिया ऑफ सर्कल. इथं माझं आउटपुट आलं पाहिजे. तर आउटपुट भेटण्यासाठी मी बटनवरती क्लिक करणार, कारण माझं मेन फंक्शन बटनवरती आहे. सो वेन आय एम गोइंग टू क्लिक ऑन दी बटन, आय गॉट द आन्सर. समजलं. तर तुम्ही तर दुसरा काहीतरी व्हॅल्यू एंटर करा. सो रेडियस ऑफ सर्कल इज फॉर एक्झाम्पल 12. जसं तुम्ही एरियावरती क्लिक करता, मला एरिया ऑफ सर्कलच्या समोर तुम्हाला इथं व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. नाही, सिम्पल, किती सिम्पल आहे. अच्छा, क्लिअर बटनवरती क्लिक केल्यानंतर आता बघा, क्लिअर बटनवरती मी क्लिक करतोय पण काहीच होत नाही आहे. काहीच होत नाही, कारण आपण क्लिअर बटनसाठी अजून कोडिंग केलंच नाही आहे की नाही. क्लिअर बटनसाठी आपण अजून कोड केलंच नाही आहे. चला करू, आता आपण क्लिअर बटनसाठी कोड करू. क्लिअर बटनवरती डबल क्लिक करा, तर तुमच्यासमोर कोडचं ऑप्शन येईल. ठीक आहे. हे झालं तुमचं पहिलं बटनचं कोड आणि हे झालं तुमचं सेकंड बटन. आता क्लिअर बटनवरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, दोन्ही बॉक्स क्लिअर झाले पाहिजे. कोणते बॉक्स, text1 text2. तर आपल्याला काय लिहिणार, text1 डॉट टेक्स्ट. आपल्याला काय करायचं, क्लिअर करायचं. क्लिअर म्हणजे काय करणार, इज इक्वल टू डबल कोट्स स्पेस डबल कोट्स, म्हणजे एक एम्प्टी स्पेस द्या. एम्प्टी स्पेस दिल्याने ते क्लिअर होईल. ठीक आहे. तच कॅपिटल T text2 डॉट टेक्स्ट इज इक्वल टू एम्प्टी स्पेस द्या. एक एम्प्टी स्पेस द्या म्हणजे ऑटोमॅटिकली ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. एवढंच कोड करायचं आपल्याला. बघा, आता आपण त्याला रन करू. दिस इज माय आउटपुट स्क्रीन. सो हिअर आय एम गोइंग टू एंटर द रेडियस एज फॉर एक्झाम्पल 5. एरियावरती क्लिक केल्यानंतर मला व्हॅल्यू भेटला. आता मला हे क्लिअर करायचं, तर वेन आय एम ऑन द क्लिअर बटन, क्लिअर झाले. समजलं. एक सिम्पल कोड, एकदम सगळ्यात बेसिक कोड मी तुम्हाला VB मध्ये करून दाखवलं. ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट सिम्पलेस्ट कोड इन VB.
आता तुम्ही जर तुमचं टेक्स्टबुक बघितलं तर टेक्स्टबुकमध्ये हा कोड दिलेला आहे, अजून पण काही कोड दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे सगळे कोड तुम्ही एकदा प्रॅक्टिस करू शकता, एकदा ट्राय करू शकता. काही द्यावे तुम्ही तर रेडियस काही द्या, एरियावरती क्लिक करा, तुम्हाला एरिया भेटेल. क्लिअर बटनवरती क्लिक करा तर क्लिअर होणार. समजलं. असा आपण काही करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण ॲडिशन ऑफ 2 नंबर्स करू शकतो, बरोबर. इथं एंटर रेडियसच्या ठिकाणी करा एंटर फर्स्ट नंबर, आणि इथं एरिया ऑफ सर्कलच्या ठिकाणी करा एंटर सेकंड नंबर, आणि अजून एक बॉक्स क्रिएट करा सम म्हणून. समच्या समोर अजून एक टेक्स्ट बॉक्स ठेवा आणि समचं बटन ठेवा. समच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर दोघांचं ॲडिशन होऊन सम डिस्प्ले झाला पाहिजे. असंही कोड करू शकतो आपण. समजते. हे झालं तुमचा VBचा एक कोड. आता तुमच्या एक्झाममध्ये एक क्वेश्चन खूप जास्त विचारतात, हा वाला कोड. क्रिएट अन ॲप्लिकेशन इन VB ॲज फॉलोज. म्हणजे आपल्याला असं करायचं, म्हणजे रेड बटनवरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड कलर रेड झाला पाहिजे, ब्लू बटनवरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड कलर ब्लू झाला पाहिजे, ग्रीन बटनवरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड कलर ग्रीन झाला पाहिजे. असं कोड आपण एक कंप्लीट करू, कारण हा कोड तुमच्या पेपरमध्ये खूप वेळा विचारतात. तुमचा एक्झाम असेल आता कॉलेजमध्ये तर बघा हा कोड विचारला जाईल खूप वेळा. आता एक काम करू, आपण याच्यासाठी एक कोड करू. तसं काय करू, हिथंच करूयात. चला याच्यामध्येच चेंजेस करूयात. मी आता 3 बटन क्रिएट करतो. तर 3 बटन क्रिएट करतो. 1 2. बटन वगैरे क्रिएट करण्यासाठी काय कोडिंग करायची गरज आहे का? अरे काहीच करायची गरज नाही. याला नाव देतो, याचं कॅप्शन चेंज करतो ॲज रेड, याचं कॅप्शन चेंज करतो ॲज ब्ल्यू, याचं कॅप्शन चेंज करतो ॲज ग्रीन. काही कलर घ्या, असं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जसं मी रेड बटनवरती क्लिक करणार, माझा बॅकग्राऊंड कलर, फॉर्मचा बॅकग्राऊंड कलर काय झाला पाहिजे? रेड झाला पाहिजे. ठीक आहे. तर आता काय करायचं, या रेड बटनवरती डबल क्लिक करायचं. रेड बटनवरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता खाली दिसतोय स्पेस कोडिंग करण्यासाठी. सो दिस इज द बटन. आता काय करायचं, फॉर्मचं नाव आधी तुम्हाला टाईप करावं लागेल. आपण बेसिकली एक फॉर्म, आपलं हे जे पूर्ण आहे ना, याला आपण फॉर्म म्हणतो. दिसतं तुम्हाला फॉर्मचं नाव काय? फॉर्म 1. हे तर वरती तुम्हाला फॉर्मचं नाव दिसतंय. हां, हे फॉर्मचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आपल्याला फॉर्म 1 डॉट, आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे बॅक कलर. बॅक कलर म्हणजे फॉर्मचा बॅकग्राऊंड कलर. बॅक कलर दिसतो तुम्हाला, बॅक कलरवरती क्लिक करायचं. फॉर्म 1 बॅक कलर इज इक्वल टू, आपल्याला तर लिहावं लागेल VB. काय लिहावं लागेल? VB. आणि मग आपल्याला कलरचं नाव लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट रेड, आय राईट RED, रेड. झालं, तेवढंच करायचं आहे. ठीक आहे. समजलं काय करायचं? फॉर्म 1, फॉर्मचं नाव डॉट बॅक कलर इज इक्वल टू VB लिहायला विसरू नका बरं का. VB आणि रेड लिहायचं, R कॅपिटल असला पाहिजे. ठीक आहे. तो याला रन करू. तुम्हाला रेडचा बटन भेटला. रेडवरती क्लिक केल्यानंतर कॅन यू सी फॉर्मचं बॅकग्राऊंड कलर काय झालं? रेड झालं. मी याच कोडमध्ये करतोय, नवीन पण करू शकलो असतो, न्यू फॉर्म पण क्रिएट केला असता, पण मी म्हटलं ठीक आहे चला याच्यामध्येच करूयात. ठीक आहे. हे पण चालू असणार आहे बरं का, हे पण चालू असणार आहे. इथं हे पण करू शकता सायमल्टेनियसली. ठीक आहे. आणि बॅकग्राऊंड कलर पण चेंज करू शकता. आता क्लिअर केल्यानंतर कंटेंट क्लिअर होणार. ठीक आहे. रेड कलर झालं. आता ब्लू आणि ग्रीनवरती क्लिक केल्यानंतर काहीच होत नाही आहे. का बरं? कारण आपण त्याचा कोड अजून केलं नाही आहे. तो याला क्लोज करा. ब्लूवरती क्लिक करा. ब्लूवरती डबल क्लिक करा. आता सेम कोड कॉपी करा बरं. सेम कोड कॉपी करा. इथं येऊन पेस्ट करा. फक्त रेडच्या ठिकाणी आता करा ब्लू. रेडच्या ठिकाणी करा ब्लू. सेम करा ग्रीनसाठी पण. इथं कॉपी करा. इथं येऊन पेस्ट करा. डबल क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन येतो बरं का. बटनवरती आपण कोडिंग कधी करू शकतो? व्हॅन वी डबल क्लिक. इथं करा ग्रीन. दॅट्स इट. आता याला रन करू. रेड बटनवरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड झाला रेड. ब्लू बटनवरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड झाला ब्लू. आणि ग्रीन बटनवरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड झाला ग्रीन. समजतंय? असंच आपल्याला हे कोड करायचं. सो वी कॅन चेंज द बॅकग्राऊंड कलर. आपल्याला जसं कोडिंग पाहिजे तसं आपण कोडिंग करू शकतो. फक्त बेसिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे. काय लक्षात असलं पाहिजे? तुमचं बेसिक्स. जर तुमचं बेसिक्स क्लिअर आहे, तुम्हाला बेसिक्स माहीत असेल, तर तुम्ही असं कोडिंग करू शकता. आता मी जसं कोड केले असाच कोड सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे. ठीक आहे. थोडा व्हिडिओ मागे घ्या, परत स्क्रीनशॉट्स काढा. मी जे कोड करतो त्याचं स्क्रीनशॉट्स काढा. ते स्क्रीनशॉट्स सेव्ह करा. तुम्ही पण आपल्या लॅपटॉपमध्ये VB इन्स्टॉल करा. VB इन्स्टॉल करून तुम्ही पण हे कोड प्रॅक्टिस करा. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 12चे काही प्रॅक्टिकल्स तुम्हाला VB वरती आहेत.
आता याचा थिअरी डिस्कस करू. बरं चला आता कोडिंग, आता थिअरी. एक्झामला थिअरी पण विचारू शकतात. ठीक आहे. आता विज्युअल बेसिक काय आहे. आता मी तुमचा आधी थिअरी आधी तुमचं प्रॅक्टिकल का घेतलं. सो यू विल हॅव अ बेसिक नॉलेज अबाउट VB. नाव एव्हरीबडी हॅज अ बेसिक नॉलेज अबाउट VB. नाव द थिअरी विल बिकम मोर इझी. सी टेन्शन. आपल्याकडे ऑप्शन आहे हायलाइटर कुठे गेला. ते मला हायलाइटर पाहिजे होतं ॲक्च्युली. हायलाइटर अरे हायलाइटर. व्हॉट इज विज्युअल बेसिक काय. व्हॉट इज विज्युअल बेसिक 6.0. बरोबर. व्हॉट इज विज्युअल बेसिक 6.0. आता आपण जे सॉफ्टवेअर डिस्कस करू दॅट इज विज्युअल बेसिक 6.0. सो व्हॉट इज विज्युअल बेसिक. विज्युअल बेसिक इज अ थर्ड जनरेशन इव्हेंट ड्रिव्हन. व्हॉट इज इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे आपण बटनवरती क्लिक केल्यानंतर इव्हेंट अकर झाला आणि मग आपला आउटपुट भेटला. तोपर्यंत मी बटनवरती क्लिक करत नाही तोपर्यंत आउटपुट भेटलं का नाही. सो दिस इज कॉल्ड एज इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. Visual Basic is a third generation event-driven programming language and integrated development programming. This is called as IDE. Integrated development programming कारण सगळं ऑलरेडी इंटिग्रेटेड आहे, फक्त आपण कोड केलं बेसिक कोड. फर्स्ट रिलीज बाय मायक्रोसॉफ्ट इन 1991. तर हा सॉफ्टवेअर कधी रिलीज झाला होता 1991. फॉर इट्स प्रोग्रामिंग मॉडेल इट्स evolved from the earlier DOS version called as basic. आधी एक आधी विज्युअल बेसिकच्या आधी बेसिक म्हणून एक सॉफ्टवेअर होता, त्याच्यानंतरचा व्हर्जन आहे बेसिक. बिगनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. बेसिकचा अर्थ असतो बिगनर्स फॉर ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. मायक्रोसॉफ्ट हॅज रिलीज मेनी वर्जन्स ऑफ विज्युअल बेसिक फ्रॉम विज्युअल बेसिक 1.0 टू फायनल वर्जन विज्युअल बेसिक 6.0. आता विज्युअल बेसिकचे पण भरपूर वर्जन्स आहेत. विज्युअल बेसिक 1.0 पासून विज्युअल बेसिक 6.0 पर्यंत. बघा हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, माझा फेवरेट पॉईंट आहे. विज्युअल बेसिक इज युजर फ्रेंडली. येस ऑर नो. सर नो. आपल्याला फ्रेंडली आहे की नाही विज्युअल बेसिक. ते आपण ते बॉक्स बनवलं, आपण ते काय म्हणतो आपण टेक्स्ट बॉक्स बनवलं, त्याच्यासाठी काय कोडिंग करायची गरज पडली का आपल्याला नाही. सो दिस इज युजर फ्रेंडली. आता हेच सगळं काम तुम्हाला C++ मध्ये करायचं असेल तर तुमचा कोड एवढा लेंदी होणार, तुमचं कोड एवढं कॉम्प्लिकेटेड होणार, समजतंय. तर विज्युअल बेसिक तुमच्यासाठी युजर फ्रेंडली प्रोग्रामिंग लँग्वेज पण आहे. डिझाईन फॉर बिगनर्स. इट इज डिझाईन फॉर बिगनर्स अँड इट एनेबल्स एनीवन टू डेव्हलप ग्राफिकल युजर इंटरफेस विंडो ॲप्लिकेशन इझिली. आपण असं ॲप्लिकेशन बनवू शकतो जिचं आपलं युजर इंटरफेस इझी असेल. ठीक आहे. युजर इंटरफेस इझी असेल तसं ॲप्लिकेशन बनवू शकतो. आय होप सो सगळ्या CS बुकमध्ये हे पॉईंट्स लिहून घेत आहे. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट स्लाइड. दॅर आर 3 एडिशन्स ऑफ विज्युअल बेसिक. हा आता विज्युअल बेसिकचे 3 एडिशन आहेत. द विज्युअल बेसिक लर्निंग एडिशन आपण जे करतोय दॅट इज विज्युअल बेसिक लर्निंग एडिशन. देर इज विज्युअल बेसिक प्रोफेशनल एडिशन. देर इज विज्युअल बेसिक एंटरप्राइज एडिशन. असे आपल्याकडे 3 एन्व्हायरमेंट्स आहेत. पण आपण जे वापरतो दॅट इज फर्स्ट वन, दॅट इज विज्युअल बेसिक लर्निंग एडिशन. जसं आपण त्याचं व्हर्जन वाढवणार तसं त्याच्यामध्ये आपल्याला फीचर्स जास्त भेटतील. ठीक आहे. तर आपण आपल्या स्वतःचे सॉफ्टवेअर्स बनवू शकतो, आपण आपले स्वतःचे काय मॅनेजमेंट सिस्टम बनवू शकतो एक्सेट्रा. ठीक आहे. टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन क्रिएटेड इन VB. सो आपण आत्ता तर वापरतो स्टँडर्ड एक्झिक्युटेबल फाईल, पण आपल्याकडे ॲक्टिव्ह फाईल पण आहेत, VB ॲप्लिकेशन विझार्ड पण आहेत, भरपूर आहे आपल्याकडे. ॲड इन नेट, डेटा प्रोजेक्टर, हे सगळं तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये शिकणार आहात. आता आपला पूर्ण फोकस कशावरती असणार आहे. आपला फोकस असणार आहे स्टँडर्ड EXE फाईलवरती असणार आहे. ॲडव्हांटेजेस ऑफ VB. आता तुम्हाला ॲडव्हांटेजेस काय सांगायची गरज नाही. दिस इज व्हेरी सिम्पल, दिस इज व्हेरी इझी. ग्राफिकल युजर इंटरफेस सपोर्ट होतो. ठीक आहे. तर हेच सगळे इथं दिलेले. याच्यामध्ये सपोर्ट रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट टेकचे कन्सेप्ट आहे, जे आपल्याला फंक्शन्स वगैरे हँडल करायला खूप इझी राहतो. सो दिस इज इंटिग्रेटेड अँड इट इज इंटरॅक्टिव्ह डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. राईट. सो दिस इज आपण याला IDला आपण इंटरॅक्टिव्ह डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट पण सांगू शकतो, कारण बाय युझिंग GUI वी कॅन मेक द कोडिंग मोर सिम्पल. ठीक आहे. स्टार्टिंग विथ विज्युअल बेसिक 6.0. तर तुम्ही बघू शकता हे सगळं तुम्हाला ऑलरेडी मी स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं आहे, कसं इन्स्टॉल करायचं, काय करायचं. हे तुमचं ॲक्च्युअल लेआउट असतो VBचा. आपण प्रॅक्टिकल करून आलो आहे म्हणून तुम्हाला खूप सिम्पल वाटत असेल. डायरेक्ट थिअरी स्टार्ट केलं असेल तर तुम्हाला कदाचित अवघड पण वाटलं असतं. ठीक आहे. तर हे बघा टायटल बारवरती मेनू बार, टूल बार, टूल बॉक्स. अरे मी हे तुम्हाला जरा उलटं सांगितलं बरं का. टायटल बार आहे, हा इथे टायटल बार आहे, टायटल बार आहे, हे मेनू बार आहे, हे टूल बॉक्स आहे, हे टूल बार आहे, हे टूल बॉक्स आहे. प्रोजेक्ट विंडो आहे, प्रोजेक्ट विंडोचे प्रॉपर्टीज आणि फॉर्म लेआउट इथं असेल. ठीक आहे. वर खाली केलं ते.
देन टायटल बार ॲट द टॉप, हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे बरं का. टायटल बार काय असतो, एक मार्कासाठी तुम्हाला हे विचारतात. द टॉप ऑफ द विंडो विथ द नेम ऑफ द प्रोजेक्ट इज कॉल्ड एज अ टायटल बार. मेनू बार, हे प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, तुमच्या पेपरमध्ये क्वेश्चन असेल. मेनू बार डिस्प्लेज द कमांड्स रिक्वायर्ड फॉर बिल्ड एन ॲप्लिकेशन. Then we have the toolbox or the toolbars. The toolbars are provided shortcut icons like we have the text box, we have the label, we have the pointer. ठीक आहे. आता तर आपण फक्त 3च वापरले त्याच्यामध्ये, लेबल वापरले, टेक्स्ट बॉक्स वापरले आणि कमांड बटन वापरले. अजून जर तुम्ही बघितलं आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. आता आपण फक्त आपलं पहिलंच कोड आहे, पहिलंच लेक्चर आहे, तर आपण एकदम बेसिक डिस्कस करतोय. ॲडव्हान्स्ड व्हीमध्ये आपण खूप काही करू शकतो. मग त्याच्यानंतर आपल्याकडे द प्रोजेक्ट विंडो एक्सप्लोरर आहे. इट शोज द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ अ प्रोजेक्ट, नेमली फॉर्म, क्लास, मॉड्यूल्स. हे तर आपल्याकडे आपण एकाच याच्यामध्ये मल्टिपल फॉर्म्स पण क्रिएट करू शकतो. एकाच प्रोजेक्टमध्ये मल्टिपल फॉर्म्स क्रिएट करू शकतो. प्रॉपर्टीज सगळ्यांना माहिती आहे, आपण कॅप्शन चेंज करतो, ते बॉक्सचा कलर चेंज करतो बाय युझिंग द प्रॉपर्टीज विंडो. इज इव्हेंट काय असतो, जोपर्यंत आपण एखादा बटन क्लिक करत नाही तोपर्यंत तो कोड रन होणार, त्यालाच आपण म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन कोड. While your project is running, the user can do many things such as move mouse around, click on either button, move, resize or close your forms window or jump to another application. Each action by the user causes an event to occur in a Visual Basic program or project. So जोपर्यंत यूजर एखादा ॲक्शन परफॉर्म करत नाही तोपर्यंत VB मध्ये काहीच होणार नाही. VB इग्नोर्स इव्हेंट्स फॉर विच नो प्रोसिजर्स आर रिटन. हां, तुम्ही जर एखादा इव्हेंट बनवलं पण त्या इव्हेंटसाठी तुम्ही काही प्रोसिजर लिहिलं नाही तर VB त्याला इग्नोर करणार. जसं की तुम्हाला आठवतं का, आपण जसं डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला कोड करण्यासाठी एक ऑप्शन भेटला, पण जसं मी ते कोडचं ऑप्शन ब्लँक सोडतो तर VB त्याला इग्नोर करणार. VB ऑटोमॅटिकली नेम्स युअर इव्हेंट प्रोसिजर्स. द नेम कन्सिस्ट ऑफ द ऑब्जेक्ट नेम अँड अंडरस्कोर अँड द नेम ऑफ द इव्हेंट. फॉर एक्झाम्पल, द क्लिक बटन ऑन द कमांड कॉल्ड CMD पुश विल बी CMD_click. आता VBचं एक प्लस पॉईंट काय माहिती आहे का, VB ना आपले बटन्सला स्वतःहून नाव देतो. जसं की आपण आठवतोय टेक्स्ट 1, टेक्स्ट 2 हे सगळं कोणी दिलं होतं नाव. अरे आत्ताच आपण कोड डिस्कस करून आलो ना, तर तिथं आठवते तुम्हाला टेक्स्ट 1, टेक्स्ट 2 हे सगळं नावं VBनी स्वतःहून दिलं होतं. आपण फक्त ते यूज करतोय. हा ठीक आहे ना, तुम्हाला चेंज करायचं तुम्ही ते चेंज करूही शकता, असं काही ऑब्जेक्शन नाही. देर आर 3 टाइप्स ऑफ इव्हेंट्स बेसिकली, माउस इव्हेंट्स, कीबोर्ड इव्हेंट्स अँड फोकस इव्हेंट्स. माउस इव्हेंट्स म्हणजे काय, ऑन क्लिक. कीबोर्ड इव्हेंट म्हणजे काय, ऑन की अप, ऑन की डाऊन. कीबोर्डवरती एखादा बटन क्लिक झाला मग तुमचा रिझल्ट येणार. माउस इव्हेंट्स म्हणजे काय, आता आपण क्लिक केलं, आता आपण ट्राय केलं, क्लिक केल्यानंतर आपलं रिझल्ट आलं. ठीक आहे. फोकस इव्हेंट्स पण आहेत. डेटा सपोर्टेड इन VB. तर तुम्हाला माहीतच आहे सगळं डेटा. आपण C++ मध्ये पण ऑलरेडी डिस्कस केले. नंबर सपोर्ट होतो, ऑब्जेक्ट सपोर्ट होतो, डेट सपोर्ट होतो, बुलियन एक्सप्रेशन म्हणजे ट्रू फॉल्स सपोर्ट होतो, व्हेरियंट सपोर्ट होतात, बाईट सपोर्ट होतात आणि स्ट्रिंग पण सपोर्ट होतो. स्ट्रिंग म्हणजे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. हॅलो, हाय, वेलकम, दिस इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स, दॅट इज कॉल्ड अ स्ट्रिंग. व्हेरिएबल्स, जसं तुमच्या C++ मध्ये व्हेरिएबल्स आहेत तसंच तुमचे व्हेरिएबल्स तुमच्या VB मध्ये पण आहेत. ठीक आहे. आपल्या C++ मध्ये जसं व्हेरिएबल्स आहे तसंच व्हेरिएबल्स आपल्या VB मध्ये. व्हेरिएबलचा रोल काय असतो रे, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. फक्त एवढं लक्षात ठेवा, व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपण C++ मध्ये, आठवतं तुम्हाला, C++ मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपण डायरेक्ट असा इंट I इज इक्वल टू 0 असं लिहितो. VB मध्ये आपण असं इंट नाही लिहितो, आपण डायरेक्ट डिम लिहितो. काय लिहितो VB मध्ये, डिम लिहितो, डिम. लक्षात राहू द्या, व्हेरिएबल्स VB मध्ये डिक्लेअर करण्यासाठी तुम्हाला वापरावं लागेल कीवर्ड डिम. बघा, व्हेरिएबल्स पण आपल्याकडे 3 टाईपचे आहेत. एक असतो लोकल व्हेरिएबल, एक असतो ग्लोबल व्हेरिएबल, एक असतो मॉड्यूल लेवल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, लोकल व्हेरिएबल कॅन बी ॲक्सेस्ड ओनली टू अ पर्टिक्युलर लेबल और टू अ पर्टिक्युलर बॉक्स और टू अ पर्टिक्युलर फंक्शन. फॉर एक्झाम्पल, मी एक बॉक्स बनवलं, त्या बॉक्समध्ये लोकल व्हेरिएबल दिलं, दॅट व्हेरिएबल विल बी अप टू ओनली दॅट बॉक्स. But global variable can be accessed anywhere in the code. Module level variable means that can be accessed as per the modules. कॉन्स्टंट पण आहेत, जसं C++ मध्ये आपण कॉन्स्टंट डिक्लेअर केलं होतं, ज्याचं व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. जसं की पायचा व्हॅल्यू आपण कॉन्स्टंटमध्ये ठेवू शकतो ना. तर युजर डिफाईन कॉन्स्टंट म्हणजे आपण डिक्लेअर करतो कॉन्स्टंट, अँड सिस्टम डिफाईन कॉन्स्टंट म्हणजे ऑलरेडी काही कॉन्स्टंट प्री डिफाईन पण असतात. ऑपरेटर्स सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडे जसं C++ मध्ये ऑपरेटर होता तसंच इकडे पण ऑपरेटर्स आहेत. एक्स अँड वायला इथं आपण म्हणतो ऑपरेंट्स. सो एक्स अँड वाय इज कॉल्ड एज ऑपरेंट्स अँड दिस प्लस, हे विसरले का तुम्ही C++, हे प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांना आपण म्हणतो एरिथमेटिक ऑपरेटर्स. यांना पण काय म्हणतो, एरिथमेटिक ऑपरेटर्स. अशा आपल्याकडे ऑपरेटर्स पण आहेत, बरोबर.
ऑलरेडी आपलं सी प्लस प्लसमध्ये झाले, सो थोडं फास्ट घेऊन जातो. हे सगळं माहिती आहे. सो दीज आर द अरिथमेटिकल ऑपरेटर्स, आणि अरिथमेटिकल ऑपरेटर्स काय करतात ते तुम्हाला माहीतच आहे, बरोबर. देन वी हॅव रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल ऑपरेटर्स मोस्टली कंपॅरिझनसाठी आपण वापरतो. वी कॅन कम्पेअर एनी टू नंबर्स विथ द नंबर इज स्मॉलर नंबर और ग्रेटर नंबर, द नंबर इज इक्वल और नॉट, द नंबर इज नॉट इक्वल, एक्सेट्रा. देन वी हॅव लॉजिकल ऑपरेटर. आपण डिसिजन घेऊ शकतो लॉजिकल ऑपरेटरने, ठीक आहे. अँड ऑर हे आहे VBचा थिअरी. दॅट्स इट, ठीक आहे. तर VBचा कोड खूप इम्पॉर्टंट होता. तुम्ही पण VBचा कोड ट्राय करा, आणि टेक्स्टबुकमध्ये इफ यू सी, तुम्हाला एक टास्क सांगतो बघा, हे पण ट्राय करा. काही अडचण आलं तर मला नक्कीच सांगा तुम्ही, मी आय विल हेल्प यू. म्हटलं सर मी परत मग कमेंटमध्ये कळवा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला कमेंटमध्ये कळवा, त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवतो, ठीक आहे. आता जर तुम्ही टेक्स्टबुक पेज नंबर 106 बघितलं, टेक्स्टबुक पेज नंबर 107 बघितलं, वाटलंच तर हे टेक्स्टबुकचं लिंक मी तुम्हाला पाठवून देतो. आता काही लोक म्हणतील सर आम्ही टेक्स्टबुकच घेतलं नाही अजून. असतील काही नमुने आपले, वर्ष संपतो पण त्यांना टेक्स्टबुक त्यांच्याकडे नसतोच. त्याच्यासाठी केमोजी वर्ष संपतो पण त्यांच्याकडे टेक्स्टबुक नसतो. असे पण काही नमुने असतात, हे असे नमुने असतात काही, त्यांच्यासाठी पण टेन्शन नका. त्यासाठी पण मी लिंक टेक्स्टबुकचा लिंक पाठवेल बरं का. लिंक नाही, टेक्स्टबुकचा लिंक पाठवेल. टेक्स्टबुकचा मी लिंक शेअर करेल तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही त्या लिंकमधनं टेक्स्टबुक वगैरे ओपन करू शकता. पेज नंबर 106, पेज नंबर 107 मध्ये तुमच्याकडे काही कोड्स आहेत. अरे तुमच्याकडे कॅल्क्युलेटर पण आहे, खूप मजेदार आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आता आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोक हे कॅल्क्युलेटर वगैरे बनवतील. नाही, पेज नंबर 114 मध्ये बघा. हां, 114 आणि 115 आय थिंक सो, राईट. येस. सो ऑन पेज नंबर येस 116 117 मध्ये त्याचा कोड आहे बघा. 116 मध्ये आणि 117 मध्ये ना कॅल्क्युलेटरचा कोड आहे. बघू आपल्यापैकी किती लोक कॅल्क्युलेटर बनवतात. तर कॉम्प्लेक्स कोड आहे, पण तुम्ही थोडं समजून घ्या. तर खूप सारे बटन्स आधी बनवावं लागतील तुम्हाला. आधी खूप सारे बटन्स बनवावं लागतील, आणि ते प्रत्येक बटनला तुम्हाला कोड करावं लागेल. 2 पेज भरून कोड आहे. ट्राय करा, चला मजा येईल. ट्राय करा, आधी तुम्ही ट्राय करा. नाहीच जमलं तर मला कमेंटमध्ये सांगा, मग मी पण तुम्हाला त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेल, ठीक आहे. पण VB खूप इंटरेस्टिंग आहे, माझा फेवरेट आहे. C++ पेक्षा मला ॲक्च्युली VB खूप आवडतो, कारण आपल्याला यूजर इंटरफेसची टेन्शनच नाही ना, आपण बनवू शकतो आपल्या हिशोबाने, बरोबर. चला ठीक आहे, चलो बाय. तुम्ही ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये किंवा मेसेज करून. मग तसं आपण अजून कोडिंग प्लॅन करू शकतो, ठीक आहे. चलो बाय.